तुमच्या आयुष्यात काही गोष्टी एक्झॅक्टली मॅच होतात आणि काही गोष्टी अजिबात रिलेट होत नाही का? याचं कारण एक सिक्रेट आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बर्थ चार्टमध्ये इतर नंबरचाही प्रभाव असतो. म्हणून मुलांक किंवा भाग्यांक एक असला तरी सर्व गुण सेम प्रमाणात दिसत नाही. काही गुण जास्त जाणवतात, काही कमी जाणवतात, कारण प्रत्येक चार्ट युनिक असतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कदाचित तुम्हाला स्वतःबद्दल एक मोठं उत्तर मिळेल. तुमचा मुलांक किंवा भाग्यांक एक आहे का, किंवा दोन्हीमध्ये एक आहे का? मग नीट ऐका. तुमच्यात सूर्याची ऊर्जा खूप स्ट्रॉंग असू शकते. न्यूमरोलॉजी मध्ये एक म्हणजे सूर्य, ओळख, नेतृत्व, आत्मविश्वास, दिशा आणि निर्माण करण्याची ताकद. जर मुलांक एक असेल तर हे गुण तुमच्या स्वभावात दिसतात. जर भाग्यांक एक असेल तर हे गुण तुमच्या जीवन प्रवासात, करिअर, अपॉर्च्युनिटीज मध्ये दिसतात. आणि जर दोन्ही एक असतील तर लिडरशिप एनर्जी डबल होऊन जाते. कम्युनिकेशन मध्ये तुमचा आवाज ठाम असतो, बोलणं क्लिअर असतं, लोकांना इन्स्पायर करू शकता, टीमला दिशा देऊ शकता, तुमचं प्रेझेन्स लोकांना जाणवतं. पण एक महत्वाची गोष्ट, कम्युनिकेशन हे फक्त बोलणं नसतं, ते टू वे असतं. हीच सूर्याची खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना समजू शकता, त्यांच्या स्ट्रेंथ ओळखू शकता, त्यांना मोटिवेट करू शकता आणि योग्य दिशा देऊन मदत करू शकता. पण जर सेल्फ अवेअरनेस कमी असेल तर बोलणं आदेशासारखं वाटू शकतं, कधी कधी हुकुमशाही येऊ शकते. नंबर एक लोकांनी फक्त काम करू नये तर नेतृत्व करावं. त्यांच्यासाठी सर्वात फेवरेबल फील्ड आहे बिझनेस ओनर, सीईओ, फाउंडर, मॅनेजमेंट, गव्हर्नमेंट अधिकारी, पॉलिटिक्स, सेल्स हेड, मोटिवेशनल स्पीकर, ट्रेनर, कोच, मीडिया पब्लिक फिगर, ब्रँड बिल्डर, रिअल इस्टेट, लीडरशिप, स्टार्टअप फाउंडर, प्रिन्सिपल किंवा इन्स्टिट्यूट हेड. जिथे डिसिजन, ऑथॉरिटी आणि विजिबिलिटी लागते तिथे तुम्ही चमकू शकता. रिलेशनशिप मध्ये तुम्ही प्रेमात लॉयल असता, पण तुम्हाला रिस्पेक्ट, ट्रस्ट आणि अप्रिसिएशन खूप लागतं. तुम्हाला पार्टनर मॅच्युअर हवा, नाहीतर इगो क्लॅशेस होऊ शकतो. मनी पॅटर्न बघायला गेलं तर पैसा कमवायची क्षमता तुमच्यात खूप जास्त असते. अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकता, लीडरशिप रोल मधून भरपूर पैसा कमवू शकता. हेल्थच्या बाबतीत म्हणायला गेला तर तुम्हाला स्ट्रेस, हेडेक, बीपी, स्लीप इश्यूज, बर्नआउट ह्यासारखे आजार होण्याची शक्यता खूप असते, कारण तुम्ही सतत पुढे जायचा विचार करत असता. जर तुमचा सूर्य वीक असेल तर कॉन्फिडन्स कमी, लोक काय म्हणतील याची भीती, राग, रिकग्निशनची भूक, ऑथॉरिटी इश्यूज, सुरुवात जोरात आणि कन्सिस्टन्सी कमी जाणवेल. यावर रेमेडी आहे. सकाळचा सूर्यप्रकाश घ्या, सूर्यनमस्कार करा, वेळेचं डिसिप्लिन ठेवा, वडिलांचा आदर करा, इगो कंट्रोल करा, ग्रॅटिट्यूड ठेवा. प्रत्येक माणसात एक इनर सन असतो, तो म्हणजे मी कोण आहे याचं उत्तर. नंबर एक लोकांचं काम फक्त स्वतः मोठं होणं नाही तर इतरांना प्रकाश देणं आहे. सूर्य स्वतःसाठी चमकत नाही, तो सगळ्यांसाठी चमकतो. जर नंबर एक ची व्यक्ती फक्त इगो मध्ये जगली तर जळते, आणि सेवा आणि विजन मध्ये जगली तर जग उजळवते. जर तुम्हाला तुमचं पूर्ण बर्थ चार्टचे अनालिसिस करून वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर इंस्टाग्रामवर DM करा बर्थ चार्ट. तुमचा मुलांक किंवा भाग्यांक एक आहे का आणि हे गुण तुमच्यामध्ये दिसून येतात का, तर कमेंटमध्ये एक लिहा. थँक्यू.